उपवास बटाटा पापडी जी आपण भाजून खाता येईल अशा पद्धतीने इथे मी बनवलेली आहे। नक्की आवडेल तुम्हाला, अशी छान अशी सोपी रेसिपी आहे। चला लगेच तयारीला लागू। तर तळून खाल्ली तरीही ती छानच लागते। तर इथे 200 ग्रॅम साबुदाणे 1 किलो बटाट्याला असे प्रमाण वापरलेले आहे। ते साबुदाणे व्यवस्थित भाजून घेतले आणि थंड झाल्यावर दळून घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये। त्या अगोदर हिरव्या लाल मिरच्या वाटून घेतल्या। तुम्हाला हिरवी घालायची तर घालू शकता आणि जे उपवासाचे पदार्थ त्यात तुम्ही जिरे वगैरे घालतात तेही घालू शकता। मी फक्त इथे हिरवी मिरची आणि मीठ घातलेलं आहे। 1 किलो बटाटा मस्त उकडून त्याचा लगदा करून घेतला। त्यामध्ये 200 ग्रॅम साबुदाणा पीठ मिक्स करून घेतलं। त्यात लाल तिखट आणि मीठ घातलं आणि मस्त त्याचा गोळा करून घेतला। इथे पाण्याचा गरजच पडणार नाही पाणी वापरायची। लगेच एका कुकरच्या भांड्यामध्ये ते गोळा करून जवळजवळ 5 ते 7 मिनिट कुकरच्या 2 शिट्ट्या होस्तोर वाफवून घेतलं। हे बघा अशा पद्धतीने लगेच गोळे बनवले आणि कागदात आणि मशीनमध्ये मस्त अशा ह्या पापड्या बनवल्या। तर मैत्रिणींनो, एक विशेष असं सांगत आहे मी तुम्हाला की ह्या पापड्या आपण भाजून खाऊ शकतो। सोप्या पद्धतीने आहे, खमंग रुचकर लागतं, अगदी जिभेला चव येते। 2 पापड्या खाल्ल्या तरी मस्त असं पोट भरतं। तर तुम्ही आणखीनही मोठ्या मोठ्या बनवू शकता। मी तर एक वेळेस 30-30, 35-35 बनवले आणि मग नंतर गच्चीवर वाळत घातल्या। मस्त अशा झाल्या, सर्वांना आवडल्या। बटाटा चक्री बनवली का तुम्ही? तीही बनवा। बाय।